त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी घ्यायची असेल तर व्हिटॅमिन ई कॅप्सूल, आता ह्या कॅप्सूलबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. हे वापरणं खूप चांगलं मानलं जातं, ह्याबद्दलही तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. व्हिटॅमिन ई हा एक प्रकारचा अँटीऑक्सिडंट आहे जो आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आणि सोबतच प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहण्यासाठी मदत होते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्याचा रंग सुधारतो. याचा नियमित वापर केला ना तर चेहऱ्याची चमक ही आपोआप वाढून जाते आणि त्वचा ही तरुण राहण्यासाठी सुद्धा मदत होते. असं असलं तरी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या लहान सहान गोष्टींची योग्य ती खबरदारी घेतली ना तर व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपल्या त्वचेला संपूर्ण फायदा मिळवून देऊ शकते. चला जाणून घेऊयात व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर लावण्यापूर्वी कोणती महत्त्वाची काळजी घ्यायची असते. सगळ्यात पहिला म्हणजे चेहरा स्वच्छ धुवून घ्या. जेव्हा आपण चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावाल ना तेव्हा त्वचा स्वच्छ असणं फार महत्त्वाचं आहे. यासाठी चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावण्याआधी चेहरा किमान पाण्याने नीट स्वच्छ धुवून घ्या. चेहरा स्वच्छ धुतल्यामुळे चेहऱ्यावरील मेकअप, घाण आणि तेल इत्यादी दूर करून तुम्ही नंतर व्हिटॅमिन ई ऑइल किंवा तर कॅप्सूल वापरू शकता. योग्य त्या प्रमाणात ह्याचा वापर करायचा असतो. व्हिटॅमिन ई कॅप्सूल त्वचेसाठी नक्कीच खूप फायदेशीर आहे, पण ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही वाटेल तेवढ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करा. अजिबात नाही. लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने त्वचा चिकट आणि तेलकट दिसू लागते. व्हिटॅमिन ई कॅप्सूल त्वचेवर अगदी कमी प्रमाणात अप्लाय करा आणि हलक्या हातांनी वरच्या बाजूला मसाज करत ती अप्लाय केली तर नक्की जास्त फायदा होतो. तिसरं म्हणजे पॅच टेस्ट करून पाहावी. व्हिटॅमिन ई कॅप्सूल्समुळे त्वचेला अनेक फायदे होत असले ना तरी प्रत्येक त्वचेला ते सूट होईल असं अजिबात नाही. म्हणून आपल्या सगळ्यात आधी काय करायचं आहे तर त्वचेवर तुम्हाला लहान भागावरती पॅच टेस्ट करणं फार महत्त्वाचं आहे. यामुळे त्वचेवर कोणतीही ॲलर्जी निर्माण होत नाही आहे ना किंवा तर आपल्याला काही त्रास होत नाही आहे ना हे तुम्हाला बघता येतं. सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील त्वचा असेल तर पॅच टेस्ट ही करायलाच हवी आहे. चौथं, रात्री झोपताना चेहऱ्यावरती लावा. व्हिटॅमिन ई कॅप्सूल सकाळी किंवा रात्री कधीही तुम्ही अप्लाय करू शकता, पण रात्रीच्या वेळेत ते लावणं खूप जास्त चांगलं मानलं जातं. व्हिटॅमिन ई कॅप्सूल्स रात्री लावल्याने त्वचेवर खूप कमी वेळात चांगला परिणाम दिसून येतो. व्हिटॅमिन ई कॅप्सूल्स रात्री चेहऱ्यावर लावल्यानंतर रात्रभर ते तसंच राहू द्यावं. जर तुम्हाला ते दिवसा लावायचं असेल तर सनस्क्रीन किंवा तर मेकअप लावण्यापूर्वी किमान अर्ध्या तासाआधी तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे. जर आपल्या त्वचेवर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा परिणाम खरोखरच पाहायचा असेल तर याचा रोज न चुकता वापर करायचा असतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन ई कॅप्सूल त्वचेवर लावल्यामुळे काही काळानंतर त्याचा परिणाम तुम्हाला दिसू लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय व्हिटॅमिन ई कॅप्सूल्स वापरायचे असतील तर काय काळजी घ्यावी. या रिलेटेड एक व्हिडिओ म्हणजेच व्हिटॅमिन ई कॅप्सूल्स वापरण्याची योग्य पद्धत कोणती यासंबंधी एक व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरती आहे, तो जाऊन नक्की पहा. या व्हिडिओमध्ये इतकंच. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. पाहत रहा लोकमत सखी.